एक धावेने सुरुवात होते धाव फलकावर. ऑलिम्पिक संघाला मस्ट विन असलेला हा सामना. कागदावर एक उत्कृष्ट संघ होता ऑलिम्पिक संघ, पण मैदानात हवी तशी कामगिरी करू शकला नाहीये. पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. पंचांना विनंती आपला निर्णय सांगायचा आहे. अजून एक वाईड बॉल. चार चेंडू 5 धावा. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते त्याला मेहुल वाघेल यांच्याकडून. परिमल आज तुम्हाला फाईन बसणार आहे 500 रुपयाचा. आणि झेल वाद होतोय. चंदन साहू यांनी झेल टिपलाय. अमन माघारी परततोय. परिमल आपली चावी आम्हाला मिळाली आहे, त्यामुळे आपल्याला फाईन बसू शकतो. आज 500 रुपयाचा फाईन आहे तुम्हाला. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक आहेत चंदन साहू. आज तिसऱ्यांदा तुमची चावी आम्हाला भेटली आहे. 500 रुपयाचा फाईन लागेल आम्हाला आपल्याला. आणि 5 चेंडू 5 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक. आणि शुभम भोईर यांच्या चेहऱ्यावर स्माइल पाहायला मिळते. ज्यांनी अनेक मैदान अशी गाजवली. पवत पवत खेळाडू हा
पोचतो. शेवटचा चेंडू गॅप मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि एक धाव फक्त घेण्यात आली आहे. आणि पहिलं षटक संपतंय आणि धावसंख्या झाली 6. एक गडी बाद, 6 धावा. दुसरं षटक हाताळतोय मयूर. लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. आणि 22च्या स्वरूपात चौकार. हॅलो हॅलो 4 धावा मिळालेल्या आहेत. विनंती असेल थोडा माईकचा आवाज वाढवायचा आहे. लेग बाईज मिळाले आहेत 22 आणि 4 धावा. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली 10. एक गडी बाद. सुंदर सुरुवात दुसऱ्या षटकाची. देवांश स्ट्राईकवर आहे. डावखुरा फलंदाज. सुंदर उत्कृष्ट असा comeback. चेंडू. निर्धाव चेंडू. यष्टीरक्षक आहेत भावेश देसले. असिस्ट मॅव्रिक्स आणि नाईट हॉक्स इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी यायचे आहे. कर्णधार नाईट हॉक्स आणि असिस्ट मॅव्रिक्स इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी यायचे आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकच धाव. एखादा आणि ओव्हर थ्रो झाला असता पण वाचले. सुंदर बॅकअप. आवाज थोडा वाढवायचा आहे. हॅलो. दिल चाहता है मधले आमिर खान इथे आपल्याला लाभले आहेत प्रतीक सिंग यांच्या स्वरूपात. त्यांनी जो गॉगल परिधान केला आहे तो बार्बाडॉसवरनं आणलेला आहे. एक धाव
धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 12, एक गडी बाद आणि दुसरं षटक घेऊन शेवटचे 2 चेंडू उरले आहेत. गोलंदाजी करत आहेत मयूर रसाळ. त्यांना सामोरे जातील देवाशिष, देवांश भंडारी. प्रथमोपचार घेताना निखिल गायकवाड आणि डॉक्टर गावडे आणि त्यांचे सहकारी रतीन ओवाळे. प्रथमोपचार पेटीतून पेन काढून जो मसाज करण्याचा पद्धत आहे गावडेंनी ते विकसित केली आहे. एक वेगळी पद्धत जी ते युक्रेनवरून शिकून आलेत. आणि कंपाऊंडर रतीन ओवाळे आपला संघ बाहेर गेला आहे त्यामुळे पार्ट टाइम मदत करत आहे तिकडे डॉक्टर गावडे यांना. वेलनेस रूमची दुसरी चावी यांच्याकडे आहे असं आम्हाला कळलेलं आहे. आजचा टास्क पूर्ण झालेला नाही आहे. 7.25ची अपेक्षा रतीन ओवाळे यांना. कृपया SM ने याची नोंद घ्यावी. पुढील होणारा सामना धावसंख्या होते ती 12, एक गडी बाद. 2 षटक पूर्ण झालेले आहेत. तिसरं षटक घेऊन येत आहे पुढील गोलंदाजाचं नाव सांगा. धावसंख्या झाली आहे 12 धावा, एक गडी बाद 12 धावा आणि तिसरं षटक घेऊन येतोय ऑलिमॅट्रिक संघासाठी प्रणव. आणि धावा होत नाही आहेत. फक्त 12 धावा झाल्या आहेत. 2 षटक संपले आहेत. मिहीर स्ट्राईकवर आहे आणि प्रणव जाधव सज्ज होतोय. तिसरं षटक घेऊन येतोय. आणि पहिला चेंडू तिसऱ्या षटकाचा आणि क्षेत्ररक्षक फक्त एक धाव घेण्यात यश आलंय. चौकार षटकारांची गरज असेल वाय स्काउट संघाला. धाव संख्या 13. दोन धावांची धावसंख्या 15. अजूनही 4 चेंडू शिल्लक आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगला असा चेंडू आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक भावेश देसले. बॉल पकडण्याचा चांगला अनुभव आहे त्यांना. हातात कंट्रोलर पकडून एलिटचं काम करतात ते. धावसंख्या होते ती 15, एक गडी बाद. तिसरं षटक सुरू आहे याची नोंद घ्यावी रक्षकांनी. देवांश भंडारी. चांगला असा फटका. 6 धावा. सीमारेषा ओलांडून बॉल. 6 धावा. धावफलकात ॲड झालेले आहेत.
धावसंख्या होते ती 21. आणि अशाच अजूनही चौकार आणि दोन चेंडू षटकारांची शिल्लक. गरज वायस्काउट या संघाला. क्षेत्ररक्षणात फेरबदल. चंदन आपल्याला दिसत आहेत ग्राउंडवर. प्रतीक देवरुखकर देखील आहेत आज संघामध्ये. नाला सोपाऱ्याचे नावाजलेले खेळाडू आहेत प्रतीक देवरुखकर. दोन चेंडू शिल्लक आहेत अजूनही. धावसंख्या होते ती 21. आणि गडी बाद झालेला आहे. माघारी परतताना देवांश माघारी परततोय. पुन्हा एकदा पॅव्हेलियन मध्ये परतताना. पुढील आणि षटकारानंतर फलंदाज आहे सुंदर रोहन. कमबॅक केलाय प्रणवने. रोहन कदम आमच्या गावचा आहे वाटतं. प्रणित कदमचा गावाला रोहन कदम. रोहन कदम पुढील चेंडूचा सामना करतील. धावसंख्या होते ती 21. 2 गडी बाद. या षटकातील शेवटचा चेंडू. प्रणव जाधव फक्त 9 रन दिले आहेत त्यांनी. 1 गडी बाद केला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. भावेश देसलेनी कमांड घेतली आहे क्षेत्ररक्षणाची. संघाची धुरा. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहे प्रणव जाधव. त्यांना सामोरे जातील रोहन कदम. पाहूया काय करतात ते या चेंडूवरती. षटक संपलेला आहे. धावसंख्या होते ती 22. 2 गडी बाद. 3 षटकं पूर्ण झाले आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन कोण येत आहे. गोलंदाजाचं नाव चंदन साहू. खूप उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं त्यांनी मागील 3 सामन्यामध्ये. पाहूया या सामन्यात ते काय जादू करतायत. धाव संख्या झाली आहे 22 धावा. सुंदर असा चेंडू. आणि गडी बाद झालेला आहे. चंदन साहू. भावेश देसले यांनी टिपलेला आहे हा झेल. उत्कृष्ट अशा यष्टीरक्षणचं प्रदर्शन भावेश देसले यांच्याकडनं. चांगला असा झेल त्यांनी टिपला या सामन्यात. असिस्ट मॅव्हरिक्स आणि नाईट हॉक्स कर्णधार. पुढील फलंदाज आहे अजित दुबे. साठी यायचंय. धावसंख्या होती ती 22. 3 गडी बाद. शेवटचं षटक. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. चंदन यांना सामोरे जातील अजित. अवांतर चेंडू. धावसंख्या होती ती 23. 3 गडी बाद. 5 चेंडू शेष आहेत अजून सामना संपायला.
टीमचं धैर्य वाढवताना मयुरेश आपण पाहू शकताय खेळपट्टीवर ते देखील उपस्थित आहेत. चांगला असा फटका. एक धाव पूर्ण झालेली आहे. धाव संख्या होते ती 24. 2 चेंडू 24 धावा. हर्षद दळवी, सोन्या, निर्धाव चेंडू. अतिशय चांगल्या प्रकारच्या गोलंदाजीचं प्रदर्शन चंदन साहू यांच्याकडनं आपल्याला पाहण्यास मिळते. सोन्या डेकोरेटर्सचं आगमन झालंय. टेबलच्या खाली सर्व वस्तू चेक करून घेत आहेत ते. त्यांची बॅग हरवली आहे, कोणाला बॅग भेटल्यास कुठेतरी PR ॲड करायचा असं त्यांना वाटत असलं नाही. सर्व चेक करत आहेत सोन्या. निर्धाव चेंडू होता. चांगला असा फटका. किती धाव मिळतात पाहूया. 2 धावांची अपेक्षा असेल. धावले आहेत आणि कदाचित गडी सेफ आहे की बाद आहे. जरा पंचांनी निर्णय द्यावा. धाव पूर्ण झाली आहे का? पंच धाव पूर्ण झाली असं वाटते पंचांच्या एकंदरीत बिहेवियरकडे. धाव संख्या होते ती 26. 3 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू. ठाणे जिल्ह्याचे नावाजलेले पंच अभिषेक भोसले, भावेश देसले कान मंत्र देताना चंदन साहू यांना पुढील 2 चेंडू त्यांनी कसे टाकावे या संदर्भात. पुढील चेंडू सामोरे जातील मिहीर धवन. शिखर धवनचे गाववाले आहेत का? हो, खेळही तर ते तसेच खेळतात. उजव्या हाताचा फलंदाज. चांगला असा फटका. मागे गेलेला आहे चेंडू आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. प्रतीक देवरुखकर आहेत ते नाला सोपाराचे नावाजलेले खेळाडू. फास्ट ट्रेनने आले आहेत ते आज इकडे. ट्रेन चुकली होती, थोडासा उशीर झाला. उशिरा आपल्याला दिसले ते संघाबरोबर. फर्स्ट क्लासनी प्रवास करतात पण आज चुकून माल डब्यात चढले ते. एसीने होते येतात ते. आणि दिल चाहता है मधले आमिर खान प्रतीक सिंग यांच्या स्वरूपात आपल्याला लाभले आहेत. खेळपट्टीवर त्यांचं स्वागत आहे. प्रतीक सिंग खूप उत्कृष्ट प्रकारे आयोजन करत आहेत ते. दिल चाहता है मधले आमिर खान. आज शुभम कदम नाही आहेत पण इथे आपल्याला प्रतीक सिंग दिसत आहेत. आणि मयुरेश समालोचन कक्षाकडे पाहताना आपला गॉगल फ्लेक्स करताना. आणि चांगला असा फटका पुन्हा एकदा प्रतीक देवरुखकरांच्या दिशेने मारलेला. आणि इनिंगचा अंती स्कोर होत आहे 28 धावा. 3 गडी बाद. मयुरेशांना 3 गडी बाद. धाव संख्या होते ती 28. 29 धावांचं आव्हान. पुढील सामना असिस्ट मॅव्हरिक्स वर्सेस नाईटॉक्स. दोन्ही संघांना विनंती आहे त्यांनी आपले प्रतिनिधी समालोचन कक्षाकडे पाठवले. चिन्मय सावंत, हडलचे शिखर धवन ग्राउंडवर जाताना पाणी पाजायचं काम ते आज करत आहेत. त्यांच्या संघात त्यांना खूप कमी खेळायला मिळालं आहे. ते खेळले तेव्हा त्यांची टीम जिंकली आहे. टीमचे मेंटॉर म्हणून ते काम करत आहेत. पण दुसऱ्या टीमचे स्वतःच्या टीमसाठी फक्त खेळतात. सुयश तामोरे यांनी त्वरित समालोचन कक्षाकडे यावं. आपल्याला नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. पुढचा सामना मयुरेश सारखे ते बघतायत. त्यांना वाटतं आहे की त्यांनाही कोणत्या तरी हिरोची उपमा भेटू दे. चांगली अशी गोलंदाजी व्हॉल्यूमॅट्रिक संघाकडून. 29 धावांचं लक्ष आहे त्यांच्या पुढे सामना जिंकायसाठी. 29 धावांची गरज सामना जिंकायसाठी. 29. भावेश देसले चांगला असं क्षेत्ररक्षणाची कमांड त्यांनी आपल्या हाती घेतली होती. कुठला खेळाडू कुठे कसा उभा राहील याची पूर्णतः जाण त्यांना होती. झेल देखील त्यांनी घेतला या सामन्यामध्ये. पंचांना विनंती आहे सामना लवकर सुरू करावा. डोक्यावर ऊन आहे. चिन्मय तापतायत. चिन्मय यांनी कॅप घातली आहे पण बाकीचं अंग आहे जे तापतच आहे. आणि त्यांनी जर कॅप काढली तर 2 सूर्य एका वेळेला आपल्याला पाहायला मिळतील.
तर त्याची त्यांना sunscreen- विनंती आहे त्यांनी कृपया करून ती कॅप काढू नये जोपर्यंत ते मैदानाच्या बाहेर येत नाहीत. तुम्ही सनस्क्रीन विसरून आलात घरी. सूर्याला सूर्याचा मुकाबला होऊन जाईल. चायनाने दुसरा सूर्य शोधलाय, तुम्ही तिसरा सूर्य नको आणू इथे. पंचांना नम्र विनंती आहे, दोन्ही संघांना देखील विनंती आहे, कृपया करून आपले खेळाडू मैदानात पाठवावे त्यांनी. पुढील होणारा सामना नाईट हॉक्स विरुद्ध असिस्ट मॅव्रिक्स. दोन्ही संघांना दुसरा पुकार. असिस्ट मॅव्रिक्स यांना दुसरा पुकार. त्यांनी आपल्या संघ प्रतिनिधींना किंवा कर्णधारांना माईककडे संपर्क साधावा. आपला प्रतिस्पर्धी संघ आलाय, याची आपण नोंद घ्यायची आहे. नाणेफेक करायची आहे आपल्याला आणि नाणेफेकीसाठी प्रमुख पाहुणे लावलेले आहेत डॉक्टर गावडे. आशिष शर्मा करतील. एक उच्चस्तरीय फुटबॉल प्लेयर आशिष शर्मा. अभिषेक मालोदे यांचं देखील समालोचन कक्षामध्ये आगमन झाले आहेत. काल तुम्हाला त्यांनी रिक्षाने घेऊन गेलेत फ्रीमध्ये. रिक्षाचं भाडं माझं काल त्यांनी दिलं होतं, त्याबद्दल त्यांचे आभार. पण माझे 2000 रुपये काय माझ्या अकाउंटला क्रेडिट झाले नाही आहेत, तर त्यांचा ते सर्व्हर डाऊन असल्या कारणाने कदाचित ते येत नसतील. त्यांचा कोनर कुठे गायब झालाय. आज तो घरी आहे, काहीतरी करत असणार वाटतं. असिस्ट मॅव्रिक्स संघाने आपला कर्णधार किंवा प्रतिनिधी लवकरात लवकर समालोचन कक्षाकडे पाठवावा. सुयश तामोरे कुठे असतील? आपला प्रतिस्पर्धी संघ इथे उपस्थित झाला याची नोंद घ्यायची आपण. जन्मेश आले नाही आहेत का आज? नायडॉग संघाला माहिती पडलाय की साईशला लांब ठेवलं तर त्यांचा संघ जिंकतो, म्हणून आता त्यांनी हाणलंच नाही साईशला. ओमकार चव्हाण सनस्क्रीन लावून मैदानात सज्ज झालेले आहेत. कोकणातील दशावताराचा मेकअप त्यांनी परिधान केला आहे. ओमकार चव्हाण उत्कृष्ट ॲनालिस्ट, फुटबॉलचे असिस्ट एसिस्टचे मॅनेजर आहेत ते, आणि चव्हाणवाडी दशावतार मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. राजाची भूमिका चोख पडतात. हनुमानाचा रोल ते निभावतात आपल्या दशावतारात. हो, मेवरिक संघ सुयश आपला प्रतिस्पर्धी संघ वाट बघतोय, त्यांनाही आपली रणनीती पुढे आखायची आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. कृपया आपण लवकर यायचं आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ आपली वाट पाहतोय. सुयश तामोरे फलंदाजी करण्यास उतरले आहेत मेहुल वाघेला आणि येतोय प्रदीप सुतार. सुयश. त्यांना गोलंदाजी करतील मिहीर धवन. डावखुरा फलंदाज मेहुल वाघेला. मागील सामन्यात चांगला प्रयत्न केला होता त्यांनी आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाण्यासाठी, पण ते थोडे अपुरे पडले होते. पाहूया या सामन्यात काय करतायत ते. हा सामना जिंकणं यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. दोन्ही संघांना एक आव्हान आहे सामना जिंकून स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवून राहण्यासाठी. ऑलिम्पिक संघाने अजून एक प्लेअर ऍड केला सुयश आहे. तामोरे दिसलेले आहेत. कृपया करून त्यांनी माईककडे त्वरित यावं. लो टॅट आहे आपल्याकडे, लवकर यावं. नाणेफेक करायचे आहे. सुंदर असा चेंडू मेहुल वाघेला आणि धवन यांच्याकडनं. निर्धाव चेंडू. आशिष शर्मा इथे उपस्थित झाले आहेत टॉससाठी. आता लवकर यावं तुम्ही. माहीमचे दिग्गज नायडॉग्स प्रेझेंट आहे. निखिल गायकवाड मेवरिक्स देखील पण आलाय. आपलं सनस्क्रीन लावून तयार होत आहेत. तुमच्याकडे सनस्क्रीन मैदानात- मागायला येतील लोक. मैदानात उतरण्याआधी त्यांनी डॉक्टर गावडेंची भेट घ्यावी. काल त्यांना खूप क्रॅम्प्स येत होते, तर डॉक्टर गावडे काहीतरी तुम्हाला टिप्स वगैरे देतील. येऊन गेलेत ते. आणि गडी बाद झालेला आहे. देवांश भंडारी यांनी उत्कृष्ट झेल टिपलेला आहे. चांगलं असं प्रदर्शन. मेहुल परततोय का? मेहुल परततोय. पुढील होणाऱ्या सामन्यात नाईट हॉक्स यांनी नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गौरांग वाकडे आपल्या संघाकडे जाताना, तसेच सुयश तामोरे देखील. पुढच्या सामन्यासाठी ऑल द बेस्ट तुम्ही दोन्ही संघांना. चंदन साहू फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. बीचवर खेळताना आपण यांना पाहिलं असेल. त्यांना साथ देतील प्रदीप सुतार. जर ही जोडी टिकली तर सामन्यात काहीतरी चमत्कार होऊ शकतो. मेहुल वाघेला यांच्या स्वरूपात पहिला गडी बाद झाला आहे. मिहीर धवन यांनी पहिला गडी गारद केला. मीर धवन उत्कृष्ट असा गोलंदाज.
प्रत्येक टीमच्या लिस्टमध्ये याचं नाव होतं, पण वायस्कोट संघाने त्याला आपल्या संघात स्थान मिळवून घेतलं आहे. एलिट संघाबरोबरच्या सामन्याविरोधात 3 गडी बाद केले होते मिहीर यांनी काल. अवघ्या 3 धावा दिल्या होत्या. चांगला असा एक फटका. 1 धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्येत भर पडते ती. एक धाव, 1 गडी बाद, 2 चेंडू, 3 चेंडू, माफ करा. श्री गणेशा ते आपल्याला ह्याला पहिल्या रिबिन कापल्यावर ओमकार चव्हाण आलेले आहेत इकडे, दशावतारातले कलाकार. बाबी काळिंगर यांच्याकडून प्रोत्साहित होऊन त्यांनी दशावतार मंडळ चालू केलं. चांगला असा फटका. 1 धाव मिळत आहे. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 2. 4 चेंडू, शेवटचे 2 चेंडू षटक सामन्यासाठी मिहीर धवन. त्यांना सामोरं जातील चंदन साहू. चांगलं असं फलंदाजीचं प्रदर्शन त्यांनी मागील 3 सामन्यात केलं होतं चंदन साहू यांनी. त्यांची सहस्क्रीम कोणतरी चोरली वाटतं. एक चोरटी धाव मिळवण्यात यश आलेलं आहे चंदन साहू यांना. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 3. शेवटचा चेंडू घेऊन येत आहे मिहीर. त्यांना सामोरे जातील प्रदीप सुतार. त्यांचा ओनर गावी गेला आहे ऑलिम्पिकचा. विनय गावी गेला आहे. गावावरून नेटवरून तो मॅच बघतोय. आणखीन एक धाव घेण्यात यश आलं आहे. धावसंख्या होते ती 4. पहिल्या षटकाच्या समांतरित 4 धावा पूर्ण झालेल्या. 1 गडी बाद झालेला आहे. आणखीन 25 धावांची गरज 18 चेंडूंमध्ये विजयासाठी. समालोचन कक्षात धवल सावला आलाय. काय बोलायचं का धवल तुम्हाला? सबटायटल्स द्यावे लागतील. सबटायटल्सची गरज. पुढील षटक टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे अनुज दळवी. संघाचे आयकॉन प्लेअर आणि कर्णधार आहेत ते. त्यांना सामोरे जातील प्रदीप सुतार. पहिला चेंडू. या पर्वात जास्त चांगलीशी कामगिरी करू शकले नाहीत ते. 1 धाव पूर्ण करून धावसंख्येत भर पडते आहे. धावसंख्या होते आहे ती 5. पाहूया ह्या पर्वामध्ये ह्या मॅच पासून ते काय कामगिरी करतात. पर्व काही त्याच्यासाठी चांगलं ठरलं नाहीये. 24 धावांची आवश्यकता विजयासाठी 17 चेंडूंमध्ये. पुढील चेंडू टाकण्यास सज्ज झाले अनुज दळवी. त्यांना सामोरे जातील चंदन साहू. चांगला असा फटका. गडी 4 धावा मिळाल्या आहेत. अतिशय खराब असं क्षेत्ररक्षण. उडी मारायचा विचार करत होते पण उडी पूर्ण नाही झाली. ऑलिम्पिकचं तिकीट कॅन्सल करण्यात येईल त्यांचं. 4 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्यात भर पडते. धावसंख्या होते ती 9. नाखुश असतील अनुज यांच्या क्षेत्ररक्षणात पाहून. मयुरेश काहीसा नाराज दिसतोय क्षेत्ररक्षणावर. त्या बॅटीवर बरोबर बॉल लागला तर तो सीमारेषेच्या बाहेर जाईल. आणि निर्धाव चेंडू अपील करण्यात आला आहे पण पंचांना काहीच रस नाही आहे यात. मॅव्हरिक संघाला विनंती आहे टीम फोटोसाठी लवकरात लवकर क्रीडांगणात यावं. नाईट हॉक्स आणि मॅव्हरिक संघ दोन्ही संघांना विनंती आहे. अभिषेक मालोडे आणि जन्मेश कोहली दोन्ही
धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 14 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 14 धावा 15 धावांची गरज विजयासाठी 12 चेंडूंमध्ये. आदित्य मिश्रा खुश दिसत आहेत या चौकारानंतर. टीममध्ये थोडं एक आनंदाचं वातावरण. मॅच अजून त्यांच्या हातात आहे असं त्यांना वाटते, पण पुढचा गोलंदाज जो असेल त्यावरती मॅचचं पूर्ण समीकरण बदलू शकते. देवांश भंडारी कागदावरची एक चांगली अशी टीम पोटूसाठी यायचं आहे. अभिषेक Night Hawks मालोदे यांना आणि- विनंती आहे त्यांनी आपल्या संघाला छायाचित्रणासाठी सज्ज करावं. संघाचं छायाचित्र काढायचं आहे. आपले फोटोग्राफर तिथे उपस्थित आहेत. दिनेश निंबाळकर क्रीडानगरीत प्रवेश करताना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नावाजलेले आहेत. कागदावर सर्वात चांगली टीम म्हणून जी टीम होती ऑलिम्पिक संघ मैदानात चांगली अशी कामगिरी करू दुसरं शकली षटक नाही. टाकण्यास सज्ज. आणि हा नो बॉल आहे का? नो बॉल दिला लेग अंपायरने आणि 6 धावा. चंदन साहू यांच्या बॅटीतून आलेला हा उत्कृष्ट षटकार. एक फोटो पोज मारण्यासारखा शॉट त्यांनी डाव्या दिशेने टोलावला. ज्याही फॉर्म भरताना हा तुम्ही व्हिडिओ यूज करू शकता. असिस्ट एसेस संघाला विनंती आहे छायाचित्रणासाठी आपला संघ घेऊन मैदानात उतरावे. असिस्ट मॅव्हरिक्स. विजयासाठी फक्त 8 धावांची गरज आहे. सुयश 12 तामोरे चेंडूंमध्ये. आपल्या संघाला घेऊन आपण त्वरित क्रीडानगरीत यायचं आहे टीम फोटोसाठी. नाईट हॉक्स आपणास देखील विनंती आहे आणि फोटोग्राफर आपणाला देखील विनंती आहे आपण लवकरात लवकर गौरांग वाकडे क्रीडांगणात उपस्थित बॅनर जवळ आज यायचं आहे. खेळत नाहीयेत. चांगला असा फटका टोलवला आणि गडी बाद काय फ्री हिटचा फ्री हिट होता त्यामुळे बाद तर होऊ शकत नाही. असिस्ट मॅव्हरिक्स. एकच धाव घेण्यात यश आलंय त्यांना. आपण लवकरात लवकर क्रीडांगणात उपस्थित 11 राहायचं आहे. चेंडूंमध्ये 7 धावांची गरज विजयासाठी व्हॉल्युमेट्रिक संघाला. पुन्हा एकदा निखिल गायकवाड आपणास चांगला विनंती झेल आहे. दिनेश यांनी टिपलाय पण काही उपयोग नाहीये. 6 धावा आपण संघासोबत आणि जायचं आहे. सामना संपलेला आहे. 29 धावा पूर्ण करून व्हॉल्युमेट्रिक संघाने विजयाची Mavericks. ओपनिंग केली आहे. निखिल गायकवाड. हॅलो निखिल गायकवाड आपणास व्हॉल्युमेट्रिक विनंती आहे. संघाचे मनपूर्वक अभिनंदन. 11 चेंडू शिल्लक ठेवून त्यांनी हा सामना जिंकला आहे. त्यांच्या रन रेटमध्ये खूप चांगला फरक पडणार आहे. आणि मयुरेश अभिनंदन करण्यासाठी व्हॉल्युमेट्रिक संघाकडे जात आहेत. त्यांनी तो गॉगल एकदा आपल्या डोळ्यावर ठेवावा. बार्बाडोसवरनं आणलेला गॉगल. दोन्ही संघांना नम्र विनंती आहे. पुढील होणारा सामना नाईट हॉक्स विरुद्ध असिस्ट मॅव्हरिक्स. दोन्ही संघांना विनंती आहे त्यांनी खेळपट्टीचा ताबा घ्यावा. दुपारची वामपुष्की घेताना डॉक्टर गावडे आपल्याला समालोचन कक्षामध्ये पाहायला मिळतील. आज खूप प्रथमोपचार करून ते खूप थकले आहेत डॉक्टर गावडे, त्यामुळे ते जरा असिस्ट मॅव्हरिक्स. दुपारची वाम क्रीडांगणात असलेल्या बॅनर जवळ यायचं आहे. खेळपट्टीचा ताबा घ्यावा. दोन्ही संघांना नम्र विनंती आहे. मॅव्हरिक्स आणि- संघाला विनंती टीम फोटोसाठी यायचं आहे. 40 मिनिट अजूनही सामना स्पर्धा मागे आहे. यतीन कोहली पाहायला मिळतात आपल्याला. मॅव्हरिक्स संघाला विनंती आहे आपण आपला संघ घेऊन उत्कृष्ट दर्जाचे फुटबॉलपटू आहेत ते आणि क्रिकेटही बरोबरीच खेळतात. आणि माहीमचा स्टार सुयश तामोरे. माहीम ते उरण असा त्यांनी पाण्यातून प्रवास केला होता पोहत पोहत. नवस होता त्यांचा. रोशन धुरी आपण कुठे असाल त्वरित समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. रतीन ओवाळे यांनी माईकशी संपर्क साधावा. रतीन आयोजन ओवाळे समितीतले स्कोरर म्हणून काम पाहत आहेत रोशन धुरी.
रतीन ओवाळे यांना नम्र विनंती आहे त्यांनी माईकशी संपर्क साधावा. समालोचन कक्षामध्ये त्यांची गरज भासते. परिमल चहावाला कुठे असेल त्यांनी कृपया माईकशी संपर्क साधावा. परिमल, आपल्या वाहनाची चावी आम्हाला मिळालेली आहे. जो दंड तुम्हाला ठोठावण्यात येणार आहे ती रक्कम घेऊन तुम्ही समालोचन कक्षाकडे यावं. परिमल चहावाला च्या वाहनाची चावी आपल्याला मिळाली आहे. वामपुष्की घेताना डॉक्टर गावडे.